सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। पहिलाच ब्लॉग आहे म्हटलं चला पुरणपोळीपासून आपण सुरुवात करूया। गोड पदार्थापासून सुरुवात का पहिलाच ब्लॉग आहे कैता ब्लॉग। तर गुढीपाडव्यानिमित्त आपण 30 मार्च 2025 तर सकाळी सकाळी उठली, लवकर उठलो ती 5:30ला। पहिले आंघोळ वगैरे केली, फ्रेश झाली, मग चहा केली। चहा नंतर डाळ शिजवायला घातली। आंघोळ झाल्यानंतरच आपण स्वयंपाक करत असतो। तर मी पहिले चहा घेतली, मग डाळ हरभऱ्याची डाळ चण्याची डाळ घेत असतो आपण पुरणपोळीसाठी। तर ती पावशेरभर घेतली आणि आता स्वच्छ धुवून कुकरमध्ये आपण शिजवून घ्यायची। तर ह्या कुकरला मी 8-9 शिट्ट्या घेणार आहे, कारण की हा जुना कुकर आहे म्हणून याला जास्त शिट्ट्या लागतात। आणि त्याच्यामध्ये चिमूटभर हळद आणि तेल टाकून घ्यायचे, अर्धी चमची। आणि आता कणिक मळून घेणार आहे। डाळ शिजत नाही तोपर्यंत पटकन कणिक मळून घ्यायची, कारण की मुरवायला लागते। मी निम्मी गव्हाचं पीठ घेतलं आणि मैदा घेतलेला आहे। तर आपण डाळ पावशेरभर घेतली तर तेवढंच आपण पीठ पण घेणार आहोत। तर पावशेरभर मी अर्धा पावशेर गव्हाचं पीठ चाळून घेतले चाळणीने, पुरणची चाळण असते त्याच्याने चाळून घेतले। मैदा पण चाळून घ्यायचा आहे, कारण की मैद्यामध्ये पण काही असे गिठोड्या वगैरे पडल्या असतील तर त्या निघून जातात। कोणतीही वस्तू असेल गाळून घ्यायची किंवा साफ करून घ्यायची। आणि आता कणिकमध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे, अर्धा चमचा मीठ, थोडं चिमूटभर साखर आणि तेल आणि हळद टाकायची असेल तर चिमूटभर तुम्ही हळद पण टाकू शकतात। आणि अशी छान निंबर कणिक मळायची आहे। आणि मग नंतर निंबर कणिक मळल्यानंतर थोडं पाणी टाकून आपल्याला मुरदून घ्यायची, म्हणजे अशी नरम करायची आहे। नरम झाल्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आणि मुरवायला ठेवायचं। कॉटनचा रुमाल घ्यायचा स्वच्छ आणि क्लीन घ्यायचा आणि त्याच्यावर झाकू शकतात। जर कॉटनचा रुमाल नसेल तर एखादी स्टीलचा डब्बा असेल तर त्याला तुम्ही तेल लावून झाकून ठेवायचं आहे, जोपर्यंत आपला सर्व स्वयंपाक होत नाही। जो पण पुरणपोळीचा स्वयंपाक असतो, आमटी असेल वगैरे, तळण वगैरे सगळं काढून घेतल्यानंतर आपण पुरणपोळी तयार करतो, तोपर्यंत आपली कणिक मुरवली जाणार आहे। तर जोपर्यंत आता माझा स्वयंपाक होत नाही, म्हणजे आमटी असेल रशी, तर आमच्याकडे आमटीला रशी म्हणतात। तर आमटीला रशी म्हणतात, जे डाळ शिजवलेलं पाणी असतो त्याची आपण आमटी तयार करत असतो त्याला आम्ही रशी म्हणतो। तर रशी तयार करणार आहे। तर आपली डाळ शिजली का नाही बघू। कणिक मळून मी साईडला ठेवून दिलेली, जोपर्यंत आता पुरणपोळीचा स्वयंपाक होत नाही, आमटे असेल भज्या भात वगैरे, तोपर्यंत आपली कणिक मळून जाणार। तर आपली डाळ पण छान अशी मस्त शिजून झाली होती, बघू शकता एकदम मस्त शिजली होती, एक नंबर शिजली होती। आणि जे डाळ चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे, चाळणीतलं जे खालचं पाणी आहे ते फेकायचं नाही, त्याचीच आपण आता रशी तयार करणार आहोत। रशी म्हणजे आमटी। आणि गूळ घ्यायचं आहे, जसं आपण चवीनुसार मीठ घेत असतो त्यानुसार गूळ पण घ्यायचं आहे। चाकू घ्यायचं, त्याच्याने काप करून घ्यायचे। आणि गरम गरम डाळ आहे, गरम गरम डाळमध्येच आपल्याला गूळ टाकून घ्यायचं आहे। आणि थोडीशी डाळ आहे ना ती आपल्याला साईडला काढून घ्यायची रशीमध्ये, आळण म्हणून रशी घट्ट होण्यासाठी थोडीशी डाळ काढून घ्यायची। गूळ टाकण्याचा अगोदर आपण कधी कधी विसरून पण जात असतो। जर तुम्ही डाळ काढायची विसरले तर थोडंसं चण्याचं पीठ, बाजरीचं पीठ तव्यावर भाजून घ्यायचं थोडंसं तेल टाकून, आणि तुम्ही थोडंसं पाणी टाकून त्याचं पाणी टाकून आपण घट्ट रशी तयार करू शकतो। उकळत्या रशीमध्ये ते पाणी टाकून द्यायचं, बाजरीचं आणि चण्याचं डाळचं पीठ भाजलेलं। तर अशी चाळणी घ्यायची, पुरणची चाळणी सर्वांकडे असेल, कोणाकडे पुरणचं यंत्र पण असेल त्याच्यानं पण आपण चाळून घेतलं। खूप गरम डाळ होती म्हणून मी चमचा घेतला, थंडी राहिली असती तर हातानेच केलं असतं, गरम गरमच आपल्याला, कारण की आपण गूळ टाकून घेतलेला आहे, कारण की गुळाचे खडे राहून जातात। मग गरम गरम याच्यातच टाकलेली साखर टाकायची असेल तर नंतर टाकलं तरी पण चालणार आहे। आणि पुरण वाटल्या गेल्यानंतर आपल्याला जे पुरण आहे थोडंसं गरम पातळ झालेलं असतं, तर थोडंसं आपण गॅसवर ठेवून ते पुरण असतं ते कोरडं करून घेणार आहोत। बघा, मला वाटलं थोडंसं हे होईल म्हणजे कमी गूळ झाला आहे, तर मी अजून परत थोडा गूळ टाकला। तर पावशेर गूळ मला लागला असेल, 1 किलोचं ते असतं, भेली असते गुळाची, त्याच्यातून पावशेर गूळ मला लागला असेल। पावशेर डाळसाठी पावशेर गूळ लागलेला आहे, म्हणजे जेवढी डाळ घेतली होती तेवढाच गूळ आपल्याला लागलेला आहे। आणि पुरण बघा छान आपलं असं तयार झालेलं आहे मस्त। आणि आता गॅसवर थोडंसं, आता आपण तव्याच्या पुऱ्या करणार आहोत। जर खापरच्या ज्या करणार असेल तर असं करावं लागत नाही, प्रोसेस करावं लागत नाही। आता तव्याच्या पुऱ्या म्हटल्या म्हणजे हे थोडंसं पातळ असतं,
तर बघा थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे, म्हणजे कढईमध्ये थोडंसं 10 मिनटं हलवून परतून घ्यायचे जे आपण पुरण वाटलं होतं. आता भात करून घेणार आहोत. पावशेरचा भात करणार आहे. 4-5 लोकांसाठी हे जेवण आहे, 4-5 लोकांसाठी. कारण की दिवसभर आम्ही हे पुरणपोळीच खातो, रात्री पण स्वयंपाक करत नसतो. कारण की पुरणचं जेवण थोडं जड असतं, पचत नाही, म्हणून सकाळी दुपारी आमच्या मुलांना खूप आवडतं. तिखट गोड दोघे आवडतं ते दिवसभर. मग त्यांची मजा असते. पुरणपोळी असली की त्यांना खूप आवडते. पुरणपोळी, रशी, भात, भज्या खायला मुलांना. आणि गुढीपाडव्याची सुट्टी पण असते दिवसभर, मग मुलं खात असतात जेव्हा भूक लागली तेव्हा. आता आपण रशी बनवण्यासाठी, आमटी बनवण्यासाठी 2 कांदे घेतलेले आहेत. छान असे बारीक चिरून घ्यायचे. आपला भात होतो तोपर्यंत लसूण वगैरे सोलून घ्यायचं आहे. आता कांदे वगैरे भाजून आपल्याला मसाला तयार करायचा आहे आमटी बनवण्यासाठी रशी. तर छान असे कांदे भाजून घ्यायचे, जास्त काळे कांदे होऊ द्यायचे नाही, मग कळसर भाजी येते. आणि खोबरं पण थोडंसं किसून घ्यायचं आहे. खोबरं टाकलं की आमटी खूप छान येते. काही जण आमटीमध्ये रशीमध्ये म्हणजे खोबरं टाकत नसतं आमच्याकडे, पण मी टाकते. आणि कोथिंबीर टाकून घ्यायची. आणि हा मसाला आपला भाजतोय ना, त्याच्यात आता तेल टाकून द्यायचे. तेल टाकलं ना मग मसाला आपला छान तयार होत असतो. तर खालीवर परतून घ्यायचे. तेल टाकलेलं आहे, तेल टाकून घ्यायचे. थोडंसं लसूण, कांदा, खोबरं, कोथिंबीर घेतलेलं आहे. आणि मिक्सरमध्ये वाटण तयार करून घ्यायचे बारीक मस्त. खूप छान असा मस्त टेस्टी आपली म्हणजे रशी झाली होती. मुलांनी आवडून खाल्लेली आहे. तर बघा आपला मसाला एकदम मस्त. कांदे जास्त काळपट नाही होऊ द्यायचे, मग रशी अशी बरोबर काळी काळी येते. तुम्हाला जर लाल कलरची रशी पाहिजे असेल तर ह्या पद्धतीने कांदे भाजायचे. बघू शकता जास्त चटकलेले पण नाही, कच्चे पण नाही. आता रशी बनवण्यासाठी मी पातेली घेतली, त्याच्यात तेल टाकायचे. 3 पळी 4 पळी तेल टाकून घ्यायचे. तुमच्यावर आहे, आपण तेल कमी जास्त घरामध्ये खात असतो. कोणाला तेल आवडत नाही, कोणाला तेल आवडतं. तिखट असेल तर तुमच्या याच्यानुसार घ्यायचे. मी 1 चमचा तिखट घेतला होता, 1 चमचा काळा मसाला घेतलेला आहे. आणि चिकन मसाला आहे तसं तो 1 चमचा घेतलेला आहे, हे बघू शकता. आता चिकन मसाला आपण संपला होता, नवीन आणावं लागेल. चिकन मसाला भाज्या खूप छान लागत असतात. आणि काळा मसाला आहे तो मी घरीच तयार केलेला आहे. तुम्हाला जर म्हणजे काळा मसाला बघायचा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, तर मी तुम्हाला काळा मसाला करून दाखवेल. खूप छान काळा मसाला तयार होतो. बघू शकता आपला मसाला खूप छान असा भाजायचा आहे. खालीवर परतत राहायचं आहे. तेल सुटायला लागलं की पाणी टाकून घ्यायचं. जे आपण डाळ शिजवली होती साईडला जे पाणी काढलेलं होतं ते आता याच्यात टाकायचं आहे आपल्याला. छान असा आपला मसाला परतून झालेला तर खालीवर करत राहायचं आहे जोपर्यंत तेल सुटायला लागलं नाही. मग तेल सुटायला लागलं ना तर रशी खूप छान येते आपली. तर आता हे बघा डाळीचं पाणी आहे, हे फेकायचं नाही. हे आता आपल्याला रशी तयार करायची आहे मस्त. बघू शकता बघा आपली काळी काळी रशी दिसत नाही, अशी लाल रशी दिसते, अशी पाहिजे. नाही तर कांदे जर काळे झाले ना भाजताना थोडे, मग ती काळी काळी येते आणि अशी कळसर आपली आमटीला लागत असते. आणि ही डाळ आहे साईडला काढून घेतली होती गूळ टाकण्याच्या आधी. तर ही डाळ पण थोडी मिक्सरमध्ये आता फिरवून घेणार आहे पाणी टाकून. आणि ही पातेली थोडी भरलेली, याच्यात पाणी धुवून घ्यायची. ती पाणी ते पाणी फेकायचं नाही, रशीमध्येच टाकायचं आहे. हे बघा आता जे थोडीशी डाळ काढली होती मिक्सरमध्ये करून घेणार आहे. थोडं पाणी टाकून बघा बारीक झालेलं आहे मस्त. आणि आता टाकून द्यायचं आहे. आणि त्याचं प्रमाण पण बघायचं आहे. तुम्हाला पातळ असेल, घट्ट हवी असेल तर त्यानुसार हे डाळीचं पाणी पण टाकायचं आहे. एकदम टाकून नाही द्यायचं. बघायचं कशी झाली आहे. बघा आपली मस्त झाली होती. आता उकळी येऊ द्यायची छान मस्तपैकी. कलर बघू शकता 1 नंबर आलेला आहे. बघू शकता तरी किती छान आलेली आहे. अशा प्रकारे आपल्या रशीला तरी यायला पाहिजे, म्हणजे खूप छान टेस्टी झालेली असे. कोथिंबीर मसाला तयार करताना आपण कोथिंबीर टाकली होती आणि आता वरून कोथिंबीर. जास्त पण कोथिंबीर असं टाकायचं नाही, मग ती कोथिंबीरची चव लागते. कोणतं पण प्रमाण आपण
व्यवस्थित घ्यायचं, जास्त कोणतंच प्रमाण घ्यायचं नसतं. हे बघा आपली रशी पण झालेली आहे आता तयार मस्त. आता साईडला ठेवून देणार आहोत. 10-15 मिनटं उकळी घेऊन घेऊ. आता आपली रशीचा कलर तरी बघू शकता, एक नंबर झालेली रशी आपली. ह्या रशीला आपण बरीच अशी नावं आहे, आमटी रशी, अजून काय असेल, डाळबट्ट काय असेल. आता खीर करून घ्यायची. खीर करण्यासाठी मी अर्धा 1 तास पहिले तांदूळ भिजवले होते. आता तांदूळाची खीर करण्याचे अनेक प्रकार आहेत. कोण तुपामध्ये तांदूळ भाजून घेतो, मग मिक्सरमध्ये काढता. कोणी भात तयार करतो, भात मिक्सरमध्ये पेस्ट तयार करून त्याची खीर करता. तर मी तांदूळ भिजवून मिक्सरमध्ये बारीक केले आणि त्याची खीर बनवली. तुम्ही दूध पण डायरेक्ट टाकू शकता पाणी न टाकता. तर मी थोडंसं पाणी टाकलं होतं कारण की सोहम दूध घ्यायला गेलेला होता. दूधचा विसर पडला होता. म्हटलं तो येत नाही तोपर्यंत थांबायला चालणार नव्हतं. गुढीपाडवा होता आणि आपल्याला काही स्वामी समर्थांच्या सेवा पण करायच्या होत्या. आपल्याला सप्तशतीचा पाठ करायचा होता, रामरक्षा स्तोत्र, स्वामींची सेवा. तर आता भज्या खीर पण झाली आपली. आता तळण राहिलं होतं, शेवटी तळण काढायचं असतं. तर स्टेप बाय स्टेप मी सांगितलेले की पुरणपोळी करताना कोणत्या कोणत्या गोष्टी अगोदर केल्या पाहिजे, शेवटी तळण तळायचं असतं. तर बघा मस्त तेल गरम होतं आहे आणि छान अशा हिरव्या मिरच्या होत्या. ह्या मिरच्या घ्यायच्या, जास्त तिखटवाल्या मिरच्या घ्यायच्या नाही, या जास्त तिखट पण नसतात. मीठ टाकून घ्यायचं थोडंसं. मिरची आपण ह्या भज्या काढतो तोपर्यंत जे मीठ टाकलं होतं मुरून जातो. आणि आता मिरचींच्या भज्या काढून घेणार. बघा किती छान आपल्या भज्या तयार झाल्या त्या, एक नंबर. मस्त आपल्या भज्या तयार झालेल्या होत्या. आता कुरडया पापड तळून घेणार आहोत. बघा ज्या मिरच्या होत्या ना त्यांच्या आता मस्त भज्या. कारण की आम्हाला घरामध्ये सर्वांना म्हणजे अगोदर मुलं भजे वगैरे खात नव्हते, पण आता ते खाता, म्हणून त्यांच्यासाठी एवढे नाही तर आम्ही फक्त माझ्यासाठी 5-6 भजे काढायची मी अगोदर. आता मुलं खायला लागले तर त्यांच्यासाठी बघा प्लेट भरून. त्यांनी रात्री पण मला काढायला लावली, एवढ्या भज्या काढल्या होत्या तरी पण. मम्मी कांदा भजी कर. परत ते उरलेले पापड रात्री मी तळले परत, म्हणजे जे रशी भात उरलं होतं तेच संध्याकाळी आम्ही पण खाल्लं. बघा पापड आपला किती फुललेला आहे बघू शकता. कुरड्या पण खूप छान. तुम्हाला ह्या रेसिपी पण लवकरच येणार आहेत पापडांच्या. बघू शकता पापड. फक्त उडीदची पापडाची रेसिपी येणार नाही कारण की मी उडीदचे पापड रेडीमेड आणते. कारण की फ्लॅटमध्ये पापड कुटायला अवघड जातं. आणि तळलं ना तर अशा डब्यामध्ये ठेवायचं, नरम पडत नाही. तुम्ही हे 2-3 दिवससुद्धा हे तळण खाऊ शकता. पण आमचं तर लगेच संपलं होतं एवढे पापड वगैरे तळले तरी. आणि रात्री उरलेलं परत तळलं मी हे पापड उरलेले. मुलं अगोदर खात नव्हते पण आता त्यांना आवडतं खायला. बघा आपले तळण पण झालेलं होतं. आता शेवटचं म्हणजे आपली पुरणपोळी बघू शकता. पुरणपोळी पण एकदम मस्त झालेली होती. तर मी ह्या पद्धतीने करत असे. 2 अशा पुऱ्या लाटून घेते, त्याच्यामध्ये पुरण भरते आणि अशी मस्त काट लाटून घ्यायच्या. काट लाटायचे आणि हळूहळू लाटणं फिरवायचं असतं. आणि मस्त तूप असेल, तेल लावायचं, तूप लावायचं. आमच्या घरामध्ये जास्त तूप कोणाला आवडत नाही, पण व्हिडिओसाठी मी तूप घेतलेलं आहे. तर आमचा सोहम म्हणत होता मी पुरी नाही खात, तू तूप लावलेलं आहे म्हणून. मग नंतर मी नाही लावलंच नाही. हे बघा गुढी बघू शकता. समोरच्या बिल्डिंगमध्ये पण सगळ्यांच्या गुड्या चमकत होत्या. मस्त एकदम भारी वाटत होतं समोर पण बिल्डिंगमध्ये गुड्या बघून. आणि असं काही फंक्शन असलं, कार्यक्रम असं सण असला घरामध्ये, एकदम छान असं वाटत होता. सोहम सांगत होता तू गुढी आणि तू मॅचिंग झालेली आहे. तर बघा गुढीची साडी माझी साडीचा कलर एकच होता. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. श्री स्वामी